शरद मोहोळ हत्या प्रकरणी गणेश मारणेला अटकपूर्व जामीन नाहीच, न्यायालयाने मारणेचा जामीन अर्ज फेटाळलाय। शरद मोहोळ हत्या प्रकरणी गणेश मारणे याला जामीन नाहीच, अटकपूर्व जामीन नाहीच, न्यायालयाने मारणेचा जामीन अर्ज फेटाळलाय। गणेश मारणे हा मोहोळ हत्येचा सूत्रधार आहे। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अजिंक्य, काय अधिकची माहिती? हो, नक्कीच नीलम। कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक असलेला गणेश मारणे याने अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला होता, परंतु गणेश मारणेला सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। या प्रकरणात जो गणेश मारणे आहे तो पोलिसांसाठी पाहिजे आरोपी आहे, कारण शरद मोहोळची खून झाल्यापासून याचा शोध जे आहे ते पोलीस घेत आहेत, परंतु आतापर्यंत हा पोलिसांच्या हाताला लागलेला नाही। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।